सनस्क्रीन, ज्याला सनब्लॉक, सन क्रीम किंवा सन लोशन असेही म्हणतात. उन्हाच्या यूव्ही किरणांपासून प्रोटेक्शन करण्यासाठी सनस्क्रीन वापरली जाते. तर सनस्क्रीनमुळे डार्कनेस, डलनेस किंवा टॅनिंग कमी होते. रिंकल्स, हायपर पिगमेंटेशन किंवा अर्ली एजिंग, स्किन कॅन्सर यासाठी यूव्ही रेज जबाबदार असतात. तर हे माहीत असून सुद्धा बरेच लोक सनस्क्रीन वापरत नाही, कारण सनस्क्रीनमुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. तर हे चुकीचं सनस्क्रीन वापरल्यामुळे होते. तर आपल्या स्किनला सूट होणारे सनस्क्रीन वापरले पाहिजे. तर योग्य सनस्क्रीन कसं निवडायचं, SPF किती असला पाहिजे आणि सनस्क्रीन कधी लावायचं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस दॅन नो नॉलेज. नमस्कार, मी अमृता खांडेकर. मी दर शुक्रवारी लाईफस्टाईल आणि फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सनस्क्रीनचे 2 प्रकार आहेत, केमिकल सनस्क्रीन आणि फिजिकल सनस्क्रीन. तर केमिकल सनस्क्रीन हे यूव्ही रेजला ऍब्झॉर्ब करतात आणि त्याला हीटमध्ये कन्व्हर्ट करतात. तर फिजिकल सनस्क्रीन हे यूव्ही रेजला रिफ्लेक्ट करतात आणि यूव्ही रेजला ऍब्झॉर्ब करून हीटमध्ये कन्व्हर्ट करतात. तर फिजिकल सनस्क्रीनला मिनरल सनस्क्रीन सुद्धा म्हणतात. फिजिकल सनस्क्रीन मध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड हे 2 कंटेंट्स असतात. तर केमिकल सनस्क्रीन मध्ये होमोसलेट, ऑक्टिसलेट, ऑक्झिबेन्झोन, एवोबेन्झोन, ऑक्टिनॉक्सेट, टिनोसॉप, मेक्झोरोल आणि युव्हिनल हे कंटेंट्स असतात. तर दुसरा मुद्दा आहे सनस्क्रीन कसं निवडायचं. तर सनस्क्रीन हे आपल्या स्किन टाईपनुसार निवडले पाहिजे. तर आपली स्किन ऑइली आहे का, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे की कॉम्बिनेशन स्किन आहे, हे ओळखूनच सनस्क्रीन वापरले पाहिजे. ऑइली, ड्राय किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर केमिकल सनस्क्रीन वापरले पाहिजे आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर जास्त फिजिकल सनस्क्रीनच प्रेफर केले जाते. प्रेग्नेंट किंवा लॅक्टिंग असेल तरीही फिजिकल सनस्क्रीनच वापरले पाहिजे, त्यामुळे इरिटेशन कमी होते. तर तिसरा मुद्दा आहे SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. हे सनबर्न प्रोटेक्शनची लेवल दाखवते. नॉर्मल स्किनसाठी आपण SPF 30 वापरू शकतो, पण जर ॲक्ने असेल किंवा डार्क स्पॉट असतील तर आपण SPF 50 वापरले पाहिजे. उन्हामुळे ॲक्ने किंवा डार्क स्पॉट अजून जास्त डार्क होतात, त्यामुळे जास्त SPF असलेले सनस्क्रीनच वापरले पाहिजे. SPF हे 2 प्रकारचे असतात, वॉटर रेझिस्टन्स आणि स्वेट रेझिस्टन्स. जेव्हा आपण पाण्याच्या ठिकाणी जातो किंवा स्विमिंग करतो तेव्हा वॉटर रेझिस्टन्स सनस्क्रीन वापरले पाहिजे. चौथा मुद्दा आहे PA म्हणजे प्रोटेक्शन ग्रेड ऑफ UVA. सनस्क्रीन मध्ये PA ची मात्रा किती आहे हे बघणं खूप गरजेचं आहे, कारण PA हे UVA किरणापासून जास्त संरक्षण देते. PA मूल्य जितकं जास्त असेल तितकं सनस्क्रीन जास्त प्रोटेक्शन देते. जेवढी प्लस चिन्ह जास्त तेवढे जास्त संरक्षण. जर PA वरती एकच प्लस चिन्ह दिसत असेल तर यामुळे कमी संरक्षण मिळते आणि PA वरती जर 2 प्लस चिन्ह दिसत असतील तर यामुळे मध्यम संरक्षण मिळते. PA वरती जर 3 प्लस चिन्ह दिसत असतील तर याला चांगली पातळी मानली जाते संरक्षणाची आणि PA वरती जर 4 चिन्ह दिसत असतील तर याला संरक्षणाची सर्वोच्च पातळी मानली जाते. तर सनस्क्रीन आता लावायचं कधी? बाहेर जाण्याच्या 15 ते 20 मिनिट अगोदरच सनस्क्रीन लावायचं. फेस वॉश करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आणि त्यानंतर मग सनस्क्रीन अप्लाय करायचं. ऑइली स्किन असेल तर आपण मॉइश्चरायझर स्किप करू शकतो, पण जर ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझर हे लावलंच पाहिजे. जर कोणी व्हिटॅमिन C सिरम किंवा अँटीऑक्सिडंट क्रीम वापरत असेल तर फेस वॉश, अँटीऑक्सिडंट क्रीम, व्हिटॅमिन C सिरम, मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करायचं. जर आपण जास्त वेळ उन्हात थांबणार असेल तर 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन पुन्हा अप्लाय केले पाहिजे. SPF चे मूल्य कितीही जास्त असले तरी सनस्क्रीन हे 3 ते 4 तासांनी पुन्हा अप्लाय केलेच पाहिजे, नाहीतर स्किन बर्न होते आणि टॅनिंग होते. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि तिथे जर सनलाईट येत नसेल तर तुम्ही दिवसातून 2 वेळा सनस्क्रीन वापरू शकता. पण जर ऑफिसमध्ये सनलाईट येत असतील आणि तिथे मोठ्या मोठ्या खिडक्या असतील तर 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन पुन्हा अप्लाय करणे गरजेचे आहे, कारण खिडक्यांच्या काचा या UVB किरणांना ब्लॉक करतात, UVA किरणांना ब्लॉक करत नाही. त्यामुळे सनस्क्रीन पुन्हा पुन्हा अप्लाय करणे गरजेचे आहे. घरी असल्यावर सुद्धा सनस्क्रीन हे लावलेच पाहिजे, कारण खिडक्यांमधून किंवा दरवाजांमधून सनलाईट हा येतच असतो आणि आपण बाल्कनीमध्ये जातो, टेरेसवर जातो, त्यामुळे सनस्क्रीन हे घरी असल्यावर सुद्धा लावलेच पाहिजे. क्लाउडी वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये सुद्धा UV रेज असतात,
त्यामुळे अशा वातावरणात सनस्क्रीन हे लावलेच पाहिजे. आता दिवसभर सनस्क्रीन लावल्यावर आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी कधी मिळणार बरं? तर सनस्क्रीन लावल्यावर सुद्धा आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, कारण सनस्क्रीन हे फक्त यूव्ही किरणांपासून प्रोटेक्शन देते. बऱ्याच लोकांच्या मते सनस्क्रीन लावून सुद्धा टॅनिंग होतेच. मग कशाला सनस्क्रीन लावायचं? तर सनस्क्रीन हे फक्त यूव्ही किरणांपासूनच वाचवत नाही, तर सनबर्न किंवा एजिंग पासूनही वाचवते, किंवा जर आपल्याला डार्क स्पॉट असतील तर ते अजून डार्क होण्यापासूनही वाचवते. खूप कडक ऊन असेल, किंवा दिवसभर उन्हातच काम करावं लागत असेल, किंवा बीच सारख्या लोकेशनवर असेल, तर सनस्क्रीन लावून सुद्धा टॅनिंग होतेच. कारण सनस्क्रीन हे यूव्ही रेसला डायरेक्ट ब्लॉक करत नाही, तर त्याची मात्रा कमी करतात. लॉंग टर्म टॅनिंग पासून किंवा स्किन डॅमेज होण्यापासून सनस्क्रीन वाचवते. त्यामुळे सनस्क्रीन ही जरूर वापरली पाहिजे. लहान मुलांची स्किन ही सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असते आणि ती लहान मुलं बराच वेळ उन्हामध्येच खेळत असतात. त्यामुळे त्यांना तर पहिलं सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा तीव्र उन्हामुळे बिचाऱ्या त्या लहान मुलांची स्किन अक्षरशः लाल होते. म्हणजेच उन्हामुळे हळूहळू ती त्वचा बर्न होत असते. लहान असताना आपल्या शरीराचा जो कलर असतो तो मोठे होईल तसा बदलत जातो. हे उन्हामुळे टॅनिंगच झाले असते. त्यामुळे सनस्क्रीन हे पूर्ण बॉडीवरती अप्लाय केले पाहिजे, किंवा जेवढा शरीराचा भाग ओपन आहे तिथे सनस्क्रीन लावले पाहिजे. लहान मुलांसाठी प्लेन झिंक ऑक्साईड सनस्क्रीन वापरले पाहिजे आणि ते सेम 3 ते 4 तासांनी रिअप्लाय केले पाहिजे. सनस्क्रीन हा आपला स्किन केअर रुटीन मधला खूप महत्वाचा पार्ट आहे. सनस्क्रीनमुळे आपली स्किन हेल्थ इम्प्रूव्ह होते. त्यामुळे सनस्क्रीन हे रोज वापरलेच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.